अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन रडतच बाळाला जवळ घेतो आणि त्यानंतर तो अप्पीला सुद्धा मिठी मारतो. त्या तिघांना आनंदात एकत्र बघून सगळ्यांचेच डोळे भरून येतात. त्यानंतर दीपा अप्पीला म्हणत असते की मॅडम, तुमच्यामुळे या जिल्ह्यातल्या अनेक बायकांचं, त्यांच्या बाळांचं खूप चांगलं झालं आहे. त्यामुळे देव तुमच्या बाबतीत कधीच काही वाईट करणार नाही. तर दीपासोबतच्या इतर बायकासुद्धा अप्पीचं खूप कौतुक करतात, तिचे आभार मानतात आणि त्यामुळे सगळेजण खूपच खुश होतात. सरकार म्हणत असतात की अप्पे, तू या आसगावची आस आहे. पण त्यांचं सगळ्यांचं हे बोलणं सुरू असताना बंट्या आणि मनी मावशी मात्र तेथून पळून जातात. सरकार म्हणत असतात की अर्जुन, अरे पकड त्यांना. पण अर्जुन म्हणतो की ते पळून पळून जाणार तरी कुठे, आता पाताळात गेले तरी मी त्यांना शोधून काढणार. आणि मग तो दीप्याला सांगतो की हे दोघेजण गावच्या बाहेर जाता कामा नये, सगळ्या गावाला उठव. आणि मग त्यानंतर दीप्या एक आवाज काढतो आणि मग अर्जुनला सांगतो की दाजीबा, तुम्ही काही काळजी करू नका, ते दोघेजण या गावाच्या बाहेर जाणार नाही. आणि मग त्यानंतर तो सरकारांना त्या नर्सवर आणि डॉक्टरांवर लक्ष ठेवायला सांगतो आणि त्यांच्या पाठोपाठ जातो. तर इकडे रुक्मिणी स्वप्नीलला विचारत असते की बाळा, तू ठीक आहेस ना? आणि त्यावर स्वप्नील रडतच म्हणतो की आई, मला खूप दुःख झालं आहे, वाईट वाटतंय. मात्र अपर्णाला आणि अर्जुनला त्यांचं बाळ सापडलंय याचा आनंद खरंच खूप मोठा आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच स्वप्नीलचं खूप कौतुक वाटतं. अप्पी तर रडतच बाळाला जवळ घेते. तर बापू म्हणत असतात की आज माझी अप्पी ही मातृत्वाची परीक्षासुद्धा अव्वल नंबरने पास झाली. आणि त्यावर सगळेच आनंदाने हो म्हणतात. दुसरीकडे बंट्या आणि मनी मावशी रस्त्याने पळत असतात. मात्र मनी मावशीला खूप दम लागलेला असतो, तिला काही पळता येत नाही. ती बंट्याला म्हणत असते की आपण कुठेतरी थांबू, नाही तर आता मी मरून जाईल. पण बंट्या तिला सांगतो की आता जर आपण थांबलो ना तर मग आपण सरळ तुरुंगात जाऊ, आपल्याला कधीच या सगळ्यातून बाहेर पडता येणार नाही. मात्र मनी मावशी म्हणत असते की नाही बंट्या, काही झालं तरी आत्ता आपण हे गाव सोडून जायलाच हवं, तरच आपण वाचू. मात्र तिला काही पळता येत नसतं आणि त्यामुळे बंट्या म्हणतो की आपण एक काम करू, तू इथेच कुठेतरी लपून बस, मी पळून जातो आणि मग जरा सगळं शांत झाल्यावर मी परत तुला घ्यायला येईल. मात्र मनी म्हणत असते की अजिबात नाही, तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही, मला खूप भीती वाटते. आणि मग त्यानंतर ते कसे बसे तेथून जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात बंट्या एका दोरीमध्ये पाय अडकून खाली पडतो आणि मग छकुली आणि तिचे मित्रमैत्रिणी त्या ठिकाणी येतात. बंट्या आणि मनी त्यांना विचारत असतात की इथे काय करताय तुम्ही? आणि त्यावर छकुली सांगते की तुम्हाला दोघांना या गावाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही अशी ऑर्डर आहे. त्यावर बंट्या रागातच विचारतो की कोणाची ऑर्डर? आणि त्यावर छकुली सांगते शहेनशाह. त्यामुळे हे दोघेजण खूप घाबरतात. तर दुसरीकडे सगळेजण मनी आणि बंट्याने जे काही केलेलं असतं त्याबद्दलच बोलत असतात. सुजय रुक्मिणीला म्हणत असतो की बघितलं नाही, तुझ्या बहिणीला आपण या घरात ठेवून घेतलं आणि तिने काय केलं ते. त्यावर रुक्मिणी म्हणते की तिला तर बहीण म्हणायला सुद्धा मला लाज वाटते. तर स्वप्नील म्हणत असतो की ते दोघेजण आपल्याच समोर राहून हे सगळं काही करत होते, पण आपल्याला कधीच काही कळलं नाही. तर आत्या म्हणत असते की हो ना, ते फक्त इथे राहून आपल्या अप्पीची मजा बघत होते. त्यांनी हे सगळं काही अत्यंत शांत डोक्याने केलं, आपल्याला मात्र काहीच कळलं नाही. सगळेच जण त्या दोघांवर खूप चिडलेले असतात. आणि मग त्यानंतर ती नर्स आणि ते डॉक्टर सरकारांना विचारतात की आता आम्ही येथून जाऊ का? मात्र सरकार म्हणतात तुम्हाला मी कुठेही जाऊ देणार नाही, तुम्ही किती मोठा गुन्हा केला आहे कळतंय ना तुम्हाला? आणि त्यावर ते दोघेजण हात जोडत म्हणतात की आम्हाला आमचा गुन्हा मान्य आहे, पण आम्ही हे सगळं मुद्दाम नाही केलं. मात्र सरकार त्यांचं काही ऐकून घेत नाही. ते म्हणतात की मी तुम्हाला एकाच अटीवर जाऊ देईल, तुमच्या दोघांकडूनही मला लेखी हवा आहे. आणि त्यावर ते दोघेजण रडतच हो म्हणतात. आणि मग पिहू त्यांना घरात घेऊन जाते आणि त्यांच्याकडून लेखी घेते. त्यानंतर दीपा रडतच सगळ्यांना विचारते की आता तुम्ही मला काय शिक्षा देणार आहात, कारण मी सुद्धा खूप मोठा गुन्हा केला आहे. आणि त्यावर सरकार म्हणतात की तुला शिक्षा अप्पीच देईल. आणि मग त्याचवेळी अप्पी त्या ठिकाणी येते. दीपा रडतच तिच्या पाया पडते, तिची माफी मागते. तर अप्पी तिला शांत करत म्हणते
की मी तुला माफ केलं आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. ते म्हणत असतात की अगं हिला तू लगेच माफ कसं काय केलं, हिने किती मोठा गुन्हा केला आहे. त्यावर अप्पी म्हणते की सगळं काही ठीक आहे, पण तीसुद्धा एक आई आहे ना आणि तिने जे काही केलं ते तिच्या बाळासाठी आणि मुळात आपल्या बाळासाठी एका आई-वडिलांना अशा मार्गाने पैसा कमवावा लागतोय म्हणजे किती भयंकर परिस्थिती आहे कळतंय का तुम्हाला. आणि मग त्यानंतर ती दीपाला सांगते की मी तुला माफ केले, पण पुन्हा असं काही करू नको. पण आता मला तुझी त्या मनी मावशीच्या आणि संकल्प ढोबळेच्या विरोधात मदत हवी आहे. आणि त्यावर दीपा म्हणते की मॅडम मी तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे. त्या दोघांना तुरुंगात पाठविल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि मग त्यानंतर अप्पी तिला गायतोंडेंबद्दल विचारते तर ती त्यावेळी घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि मग अप्पी विचारते पण त्या संकल्पने त्यांना नेमकं कुठे नेलं होतं. त्यावर दीपा सांगते की ते मलाही माहीत नाही. मग अप्पी तिला समजावते की तू आता तुझ्या नवऱ्याला फोन कर आणि त्याला सगळं काही विचार. त्यावर ती हो म्हणते आणि अण्णाला फोन करण्यासाठी जाते. तर कदम आणि बापू खूप कौतुकाने अप्पीकडे बघतात आणि तिच्या जवळ येत तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. अप्पी विचारते की काय झालं. आणि त्यावेळी बापू म्हणतात की अप्पे तुझ्याकडे सगळं काही असूनही तू त्या माऊलीसोबत किती शांतपणे बोललीस ग. आणि त्यावर अप्पी म्हणते की बापू आता मी फक्त एक आई आहे, दुसरी कोणीही नाही. आणि त्यावर ते सगळेजण रडतच हो म्हणतात. आणि मग त्यानंतर सरकार सगळ्यांना घरात घेऊन जातात. अप्पी मात्र बाहेरच थांबते. आणि मग ती त्यानंतर हात जोडून नियतीचे आभार मानते. ती म्हणत असते की नियती खरंच तुझे खूप धन्यवाद. माझ्यासोबत जेव्हा कोणीही नव्हतं तेव्हा तू माझ्यासोबत होती. फक्त तुझ्याचमुळे मला माझं बाळ परत मिळालं. तर दुसरीकडे छकुली बंट्याला म्हणत असते की माकडा तू आमच्या अप्पी दिदीचं बाळ पळवलं ना, आता बघ आम्ही तुझी काय अवस्था करतो ते. पण ते ऐकून तो बंट्या छकुलीवरच हात उगारतो. पण तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि अर्जुनला बघून तर या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर अर्जुन हसतच त्या दोघांजवळ जातो. तर अर्जुनला बघून बंट्या तेथून पळून जातो आणि ते बघून सगळेजण हसू लागतात कारण तो गावामध्येच पळून गेलेला असतो. तर मनीमावशी खूपच घाबरते. तर चिंचोके हसतच म्हणत असतात की बघितलं का मनीमावशी, पोटचा पोरगासुद्धा तुम्हाला एकटीला सोडून पळून गेला. त्यामुळे मनीमावशी रडतच अर्जुनची माफी मागते. आणि त्याचवेळी अर्जुनला अप्पीचा कॉल येतो. ती अर्जुनला गायतोंडेंबद्दल सांगते आणि म्हणते की सरकार ज्या ठिकाणी बंद होते त्याच ठिकाणी त्या संकल्प ढोबळेने गायतोंडेंना ठेवलं आहे. आणि मग अर्जुन चिंचोकेंना सांगतो की तुम्ही या मनी मावशीवर लक्ष ठेवा, मी आलोच. आणि मग त्यानंतर तो त्या अडगळीच्या खोलीकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे गायतोंडे आणि अण्णा त्या ठिकाणीच असतात. तितक्यात संकल्प त्या ठिकाणी येतो. तो खूपच घाबरलेला असतो. त्यामुळे अण्णा विचारतो की काय झालं साहेब. तर गायतोंडे म्हणतात की त्याने जे काही केलं आहे ना ते आता सगळ्यांना कळलं असेल आणि म्हणूनच तो इथे पळून आला आहे. त्याच्या तोंडावर भीती बघ किती आहे. मात्र संकल्प म्हणत असतो की असं काही झालेलं नाही. आणि तो अण्णाला सांगतो की तो अर्जुन आतमध्ये येऊ नये म्हणून हा दरवाजा पॅक करायला मला मदत कर. मात्र अण्णा सरळ नकार देतो आणि गायतोंडेंकडे जात पाय पकडत त्यांची माफी मागतो. मात्र गायतोंडे म्हणत असतात की आता तुम्हा दोघांना कोणीही वाचवू शकत नाही. त्यामुळे मग अण्णा पुन्हा बंट्याची मदत करण्यासाठी जातो. त्या अडगळीच्या खोलीत असणारं सामान घेऊन ते दोघेही जण दरवाजा पॅक करतात आणि मग हसतच गायतोंडेंना म्हणतात की आता तो अर्जुन कधीच इथे येऊ शकणार नाही. पण तितक्यात अर्जुन दरवाजा तोडून त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघून तर बंट्या खूप घाबरतो. मग त्यानंतर दिप्या गायतोंडेंची सुटका करतो. मात्र अण्णा तेवढ्यात तेथून पळून जातो. अर्जुन मात्र बंट्याला खूप मारत असतो. पण बंट्या त्याही परिस्थितीमध्ये म्हणत असतो की तुला माहिती आहे का सरकारांनी काय केलं आहे ते. मात्र अर्जुन काही ऐकून घेत नाही. तो म्हणतो की तुझ्या तोंडून माझ्या घरच्यांचं नावही येता कामा नये. आणि मग त्यानंतर तो घरातील प्रत्येक व्यक्तीचं नाव घेऊन बंट्याच्या एक एक कानाखाली मारतो. आणि मग शेवटी तो अप्पी आणि बाळासाठी बंट्याला मारणार इतक्यात गायतोंडे त्याला थांबवतात कारण तो बंट्या अर्धमेला झालेला असतो. गायतोंडे अर्जुनला समजवतात की जर तुम्ही याला अजून मारलत ना तर तो मरून जाईल. आणि त्यामुळे अर्जुनही शांत होतो. मग त्यानंतर ते तिघेजण बंट्याला घेऊन बाहेर जातात कारण त्यांना त्याची आणि मनी मावशीची धिंड काढायची असते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण बाळाजवळ बसलेले असतात. रात्रभर कोणीही झोपलेलं नसतं. आणि मग त्यानंतर दीपा अपर्णाला म्हणते की मॅडम मी एकदा बाळाला हातात घेऊ का, कारण शेवटी मला असं वाटायला लागलं होतं की यानेही माझ्याच पोटी जन्म घेतला आहे. आणि त्यावर अप्पीसुद्धा आनंदाने हो म्हणत बाळाला दीपाकडे सोपवते. मात्र बाळ लगेच रडू लागतं. त्यामुळे कदम हसतच म्हणतात की बाळाला त्याच्या आईकडे जायचं आहे वाटतं. आणि मग दीपा हसतच बाळाला पुन्हा अप्पीकडे देते. सगळेजण खूपच आनंदात असतात. स्वप्नीलला मात्र रुपालीची काळजी वाटत असते. तर सुजयसुद्धा मनाशी म्हणत असतो की या लोकांना कळत का नाही आहे, त्या वहिनी आत्ता झोपेतून उठतील मग त्यांना हे काय सांगणार आहेत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.